आता घडी असा बोलतोय, परवा तर काय बाईट दिली की खासदार साहेब दारू पित होते म्हणतात. अरे मी अख्खं आयुष्य वारकरी संप्रदायात घातले, आता वयाच्या 60पर्यंत आलो आणि विमानात दारू घेता येते का सांगा बरं. ज्याने विमानात प्रवास केला त्याला सांगा. तंबाखू सुद्धा नेता येत नाही, म्हणजे पिढी काढी तर करून राहील, दारू कशी नाही. मी दिवसभर जेवलेला नव्हतो आणि तिथं ड्रायफ्रूट होते बर्नीमध्ये, बघा मी हात घालून बदाम काढतानाच आहे. एक बापूला वेपर्सचा पुडा आहे आणि बाकी दारू काय विषयच नाही. मी आयुष्यात तर म्हणजे हॉटेलमध्ये मी जेवलो सुद्धा नाही, पाणी सुद्धा पिलं नाही मी जिथं नॉनव्हेज आहे तिथं. दारू घ्यायचा विषय कसा, हे सरळ वारकऱ्यांचा अपमान केला संजय राऊतांनी. आणि उद्धव साहेबांचा पक्ष संपुष्टात आणण्याचं विडा जर कोणी उचलला असेल तर संजय राऊत उचलला असं मला आशा या हरामखोराला ह्याची जागा आपण दाखवायची गरज नाही. ते कर्मानच मारायचं, त्याला धर्मानं मारायची गरज नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम सातत्यानं राऊत साहेब करतात. अख्ख्या देशाला त्यांचा ईट आलाय. अशा स्वरूपाचं बेताल वक्तव्य करून शिवसेना संपुष्टात आणण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर संजय राऊतांनी केलंय. त्यामुळे आता मी त्यांच्यावर काही जास्त बोलत नाही. परंतु शेवटी माझ्यावर माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास आहे, या महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्याचा विश्वास आहे. कारण मी एक वारकरी आहे. गेल्या 29 वर्षापासून मी आळंदी ते पंढरपूर सहपत्नीक वारी करतो आणि माझ्यावर सगळ्या वारकऱ्याला विश्वास आहे. परंतु तुम्ही काहीतरी खोटे नाटक आरोप करून मला बदनाम करण्याचं काम करताय. पण असं करण्याने काही बदनाम होत नसते आणि मी काय केले काय नाही केले माझा आत्मा मला गवाही देते. त्यामुळे मला कोणाला विचारायची गरज नाही, कोणा मला माझ्या प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेटची मला गरज नाही. परंतु मी जे काम करतो ते प्रामाणिकपणाने करतो आणि ज्याला नाही करायचं त्याला मी आधीच